Hello students, in our previous part we have learned about the pressure of a liquid and the pressure of a gas and of course buoyant force. In this part we are going to learn about the Archimedes principle. Before that, come on that part, do you know how it is decided that an object left in a liquid will get sink in the liquid, will float on the surface or will float inside the liquid? म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू ही जर आपण पाण्यामध्ये बुडवली तर ती पाण्यामध्ये तरंगेल किंवा पाण्यामध्ये बुडेल किंवा पाण्याच्या आतमध्ये तरंगत राहील, हे आपण कसं डिसाईड करू शकतो? सो देर आर सम थिअरीज टू डिसाईड दॅट. फर्स्ट, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बायोंट फोर्स इज अ लार्जर दॅन इट्स अ वेट. म्हणजे सपोज एका पर्टिक्युलर वजनाचा ऑब्जेक्ट तुम्ही पाण्यामध्ये सोडला आहे आणि जर त्या ऑब्जेक्टवरती पाण्याच्या बाजूने किंवा पाण्यातून त्या वरच्या बाजूने ॲक्ट होणारा जो फोर्स असतो किंवा बायोंट फोर्स जो असतो तो जर जास्त असेल आणि त्या पदार्थाचं वजन जर कमी असेल तर तो पदार्थ पाण्यावरती फ्लोट होतो. वी हॅव सीन दॅट बायोंट फोर्स इज अ फोर्स विच इज ॲक्टिंग फ्रॉम द साईड ऑफ अ वॉटर. म्हणजे कोणत्याही लिक्विडमध्ये आपण जेव्हा एखादी वस्तू बुडवतो तर आपण जेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शनला ती वस्तू प्रेस करत असतो किंवा बुडवत असतो तेव्हा अपवर्ड डायरेक्शनला पाण्याकडून ॲक्ट होणारा जो फोर्स असतो दॅट इज नथिंग बट द बायोंट फोर्स. तर मग जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट बुडवताना पाण्याकडून ॲक्ट होणारा फोर्स जर जास्त असेल त्या पदार्थाच्या वजनापेक्षा तर तो पदार्थ पाण्यावरती तरंगतो. द ऑब्जेक्ट सिंक इफ द बायोंट फोर्स इज अ स्मॉलर दॅन इट्स वेट. जर कोणताही पदार्थ बुडवलेला असेल आपण आणि त्या पदार्थाचं वजन हे ॲक्ट होणाऱ्या बायोंट फोर्सपेक्षा जास्त असेल तर मग तो पदार्थ पाण्यामध्ये बुडतो. द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायोंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. म्हणजे आपण डीप केलेला ऑब्जेक्ट किंवा आपण पाण्यामध्ये बुडवलेला ऑब्जेक्ट आणि त्याच्यावरती ॲक्ट होणारा बायोंट फोर्स हे जर दोन्ही सिमिलर मॅग्निट्यूडचे असतील किंवा एकसारखे असतील, इक्वल असतील, तर मात्र आपण बुडवलेला पदार्थ जो आहे तो पाण्यामध्ये आतल्या आत तरंगत राहतो. तो वरतीही पाण्याच्या वर सुद्धा राहत नाही, पाण्याच्या तळाशी सुद्धा जात नाही, तो पाण्यामध्ये आतल्यात तरंगत राहतो. तर विच फोर्स आर अनबॅलन्स्ड इन द अबाव केसेस. आता मी तुम्हाला 3 केसेस एक्सप्लेन केलेत की पदार्थ केव्हा पाण्यावरती तरंगतो, केव्हा बुडतो आणि केव्हा पाण्यामध्ये तरंगत राहतो किंवा पाण्यामध्ये फ्लोट होतो. तर नाव थिंक ऑन इट. देन विच फोर्स आर अनबॅलन्स्ड इन द अबाव केसेस. आता ह्या ज्या 3 केसेस आहेत तर विच फोर्स इज अनबॅलन्स्ड, ह्याच्यामध्ये कोणता फोर्स? वी हॅव सीन दॅट द वेट ऑफ ऑब्जेक्ट अँड द बायोंट फोर्स इज अ बॅलन्स्ड. okay, or gravitational force acting on that object or an a buoyant force get balanced. Then which forces are unbalanced? So try to think on it and give the answer. Come on, next point, Archimedes principle. Try this. Take a long rubber band and cut it at a point. At one of its end, tie a clean washed stone or a 50-gram weight as shown in a figure 3.11. तर काय करायचं आपल्याला, एक मोठा रबर बँड घ्यायचा आहे आणि त्याला एका पॉईंटला आपल्याला कट करायचा आहे. म्हणजे तो आपल्याला एका स्ट्रेट लाईनमध्ये किंवा सरळ धाग्यासारखा मिळेल. तर त्याच्या एका एंडला एक क्लीन वॉशड स्टोन, एक साफ धुतलेला स्वच्छ धुतलेला दगड किंवा 50 ग्रॅमपर्यंत एखादं वजन आपल्याला बांधायचं आहे. जसं तुम्हाला या फिगरमध्ये दिसते, हा जो आहे तो रबर बँड आहे, एका हातामध्ये तो पकडला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये त्याच्या दुसऱ्या एंडला ते वजन बांधलेलं आहे. Now hold the other end of the rubber band and make a mark there. Keep the stone hanging in air and measure the length of the rubber band from the stone to the mark made earlier. आता काय करा, तर तो जो रबर बँड आहे तो एका हातामध्ये, त्याचा एक टोक तुमच्या हातामध्ये धरा आणि त्याच्या बाजूला मार्क बनवा एखाद्या पर्टिक्युलर लेंथवरती किंवा तुम्ही जिथे धरलं आहे त्याच्या खाली एखादा मार्क बनवून घ्या. आणि नंतर तो जो दगड आहे बांधलेला आपण रबरला ते हवेमध्ये हँग करा किंवा लटकत ठेवा, सोडून द्या. आणि आपण दुसऱ्या एंडला वजन बांधलेलं आहे, त्या रबर जो आहे त्याच्या दुसऱ्या एंडला आपण एक पर्टिक्युलर वजन बांधलेलं आहे. त्यामुळे काय होईल, तर तो रबर स्ट्रेच होईल. तर मग त्या रबराची ह्या बांधलेल्या वजनापासून जिथपर्यंत आपण मार्क केलं आहे तिथपर्यंतची लेंथ आहे ती मेजर करून घ्या. नाव
Take water in a pot and hold the rubber band at such a height that the stone sinks in it. Again measure the length of the rubber band up to the mark. आता दुसऱ्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात तो रबर बँड अशा तऱ्हेने टाकायचा आहे की आपण जे वजन बांधलेलं आहे ते पाण्यामध्ये बुडेल. आणि ते बुडल्यानंतर पुन्हा त्या वजनापासून जिथं आपण पहिल्यांदा मार्क केला होता तिथपर्यंतची लेंथ जी आहे ती मेजर करायची आहे. व्हॉट इज ऑब्झर्व, दिस लेंथ इज शॉर्टर दॅन द अर्लियर लेंथ. तर ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला काय लक्षात येतं की ही जी लेंथ आहे, दगड पाण्यात बुडवल्यावरती त्या रबर बँडची असणारी जी लेंथ आहे ती लेंथ ही आधी आपण दगड पाण्यात न बुडवता जेव्हा हँग केला होता त्या लेंथपेक्षा कमी आहे. ही पाण्यात बुडवलेली लेंथ जी आहे ती फक्त रबर बँडला दगड बांधून जेव्हा आपण लोंबकळत ठेवलं होतं किंवा हँग केलं होतं त्याच्यापेक्षा कमी आहे. While dipping the stone in water, length of the stretched rubber gets slowly reduced and a minimum when it sinks completely. What could be the reason for a shorter length of the rubber band in water? तर काय होतं, जेव्हा आपण हा दगड पाण्यामध्ये हळूहळू बुडवायला लागतो तेव्हा अगदी न कळतपणे, म्हणजे आपल्या लक्षात येत नाही इतक्या हळूहळूपणे काय होतं, तर ह्या रबरची ही जी लेंथ आहे ती रिड्यूस होत जाते किंवा कमी कमी होत जाते. आणि ती सगळ्यात कमी केव्हा असते, जेव्हा तो दगड पाण्यामध्ये बुडलेला असतो. तर असं का होतं, ह्याच्या पाठीमागचं कारण काय असतं? वेन द स्टोन इज संक इन वॉटर, अ बायोंट फोर्स ॲक्ट्स ऑन इट in the upward direction. The weight of the stone acts downward direction. Therefore, the force which acts on it in the downward direction is effectively reduced. म्हणजे बघा, आता आपण ह्या रबरला हा दगड बांधून घेतलाय आणि ह्या दगडाचं जे काही वजन आहे ते डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये कार्यरत असतं किंवा डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये ॲक्ट होत असतं आणि त्याच्या वजनामुळे हा जो रबर आहे तो स्ट्रेच केला जातो. तर काय होतं, इन केस ऑफ अ वॉटर, जेव्हा आपण ते वॉटरमध्ये बुडवतो किंवा वी इमर्स दॅट इन अ वॉटर, तर काय होतं, बिकॉज ऑफ द बायोंट फोर्स ॲक्टिंग फ्रॉम द वॉटर, पाण्याकडून ॲक्ट होणारा जो बायोंट फोर्स असतो त्याच्यामुळं ह्याचं जे वजन आहे ते बॅलन्स केलं जातं किंवा त्यामुळे ते डाऊनवर्ड साईडला ॲक्ट होणारं जे वेट आहे ते हळूहळू रिड्यूस केलं जातं आणि त्यामुळे वेट रिड्यूस झाल्यामुळे ह्या जे रबर बँड आहे त्याची लेंथ आहे ती हळूहळू कमी होते. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ अ बायोंट फोर्स? इज इट द सेम फॉर ऑल लिक्विड्स? इज द बायोंट फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट्स? द आन्सर्स टू दिस क्वेश्चन आर embodied in the Archimedes principle. This principle states that, we'll see the principle, पण बघा, हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ अ बायोंट फोर्स, तर हा जो बायोंट फोर्स असतो ॲक्ट होणारा त्याची मॅग्निट्यूड ही काय असते किंवा ती प्रत्येक लिक्विडसाठी किंवा प्रत्येक पदार्थासाठी सारखी असते का? तर असे खूप सारे क्वेश्चन्स आपण बघू शकतो या बायोंट फोर्सशी रिलेटेड. तर हे जे सगळे क्वेश्चन आहेत त्याची आन्सर्स ही आर्किमेडीज प्रिन्सिपल, हे जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलमध्ये आपल्याला मिळतात. तर हे प्रिन्सिपल काय सांगतं, when an object is partially or fully immersed in a fluid, a force of a buoyancy acts on it in an upward direction. This force is equal to the weight of the liquid displaced by the object. म्हणजे जेव्हा आपण कोणताही एखादा पदार्थ पार्शली म्हणजे थोड्या प्रमाणात किंवा फुल्ली अगदी पूर्ण प्रमाणात पाण्यामध्ये बुडवतो किंवा पाण्यामध्येच असं नाही, कोणत्याही फ्लुइडमध्ये, किंवा फ्लुइड मीन्स द liquid as well as a gas. Fluid is a term for this both, liquid as well as a gas. तर कोणत्याही फ्लुइडमध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट इमर्स करतो तर फोर्स ऑफ बायन्सी ॲक्ट ऑन द अपवर्ड डिरेक्शन. तर बायोंट फोर्स जो आहे तो अपवर्ड डिरेक्शनमध्ये ॲक्ट करत असतो, त्या पदार्थावरती अपवर्ड डिरेक्शनमध्ये ॲक्ट करत असतो. अँड दिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द लिक्विड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. आणि हा जो फोर्स असतो तो किती असतो, तर तो ऑब्जेक्ट आपण लिक्विडमध्ये इमर्स केल्यामुळे जे काही लिक्विडचं प्रमाण डिस्प्लेस झालेलं आहे तेवढी ह्या फोर्सची मॅग्निट्यूड असते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं तर तुम्ही समजा एखाद्या बादलीमध्ये पाणी घेतलं आणि ती बादली पूर्णपणे काठोकाठ भरलेली आहे आणि तुम्ही त्यात समजा एखादा मोठा दगड टाकलात किंवा काहीही पाण्याचा भरलेला ग्लास ओतला किंवा एखादी बंद बॉटल पाण्याने भरून टाकली किंवा आणखीन दुसरा कोणताही एखादा ऑब्जेक्ट टाकलात, तर
तो ऑब्जेक्ट पाण्यामध्ये टाकल्यावर त्या बादलीतलं थोडंफार का होईना पाणी सांडतं आणि ते जे सांडलेलं पाणी असतं ते त्या पदार्थावरती किंवा तुम्ही जे बादलीत बुडवले त्यावरती ॲक्ट होणाऱ्या बायोंट फोर्स इतकं असतं. द फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ पाण्यात बुडवल्यावर जितकं काही फ्लुइड डिस्प्लेस होतं किंवा आपण जर पाण्याचंच उदाहरण घेतलं तर पाणी डिस्प्लेस होतं, तर त्या पाण्याचं वजन आणि ॲक्ट होणारा बायोंट फोर्स हे दोन्ही इक्वल असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन इन द अर्लियर एक्सपेरिमेंट अकॉर्डिंग टू द आर्किमिडीज प्रिन्सिपल. मग आता बघा, आता हा आपण एक्सपेरिमेंट बघितला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन इन दिस एक्सपेरिमेंट. तर हा जो एक्सपेरिमेंट आहे ह्याचे ऑब्झर्वेशन जे आहेत ते अकॉर्डिंग टू द आर्किमिडीज प्रिन्सिपल तुम्ही एक्सप्लेन करा. आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय सांगतं आणि त्यानुसार आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय ऑब्झर्व करतो हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ट्राय टू एक्सप्लेन द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन मेसेज मी. इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. Archimedes 287 BC to 212 BC. BC is a before Christ and therefore we are calculating this year in a backward direction we can say. आधी 287 येतं, त्यानंतर 212. So Archimedes was a Greek scientist and a mathematician with a sharp intelligence. तर आर्किमिडीज हे जे होते ते ग्रीक सायंटिस्ट होते आणि मॅथमॅटिशियन होते अँड ही वॉज अ व्हेरी इंटेलिजंट. ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ अ पाय बाय न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स. If you remember, in our previous year we have learned about the circle and in that we have seen the value of a pi. Pi is a universal constant and a value of pi 3.14 or 22/7 is a constant always. So he found out the value of a pi. Mr. Archimedes found out the value of a pi by numerical calculation. His knowledge of a lever, pulley, wheels in physics was useful in the Greek army in a fighting against the Roman army. तर आर्किमिडीज जे होते त्यांचं पुली, लिव्हर अँड अ व्हील. Nowadays पुली, लिव्हर अँड अ व्हील आर कन्सिडर्ड ॲज अ सिम्पल मशीन. सो त्यांचं ह्या बाबतीत असणारं जे काही नॉलेज आहे ते ग्रीक आर्मी रोमन आर्मीच्या अगेन्स्ट फाईट करताना यूज करत असे. ही बिकेम फेमस ड्यू टू हिज वर्क इन जॉमेट्री अँड मेकॅनिक्स. तर त्यांचं जे जॉमेट्री आणि मेकॅनिक्समधलं वर्क होतं किंवा त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जे काही कार्य केले त्याच्यामुळे ते खूपच फेमस झाले होते. वेन ही एंटर्ड इन अ बाथटब फॉर अ टेकिंग बाथ ही डिस्कवर्ड द अबाव प्रिन्सिपल बाय ऑब्झर्विंग द ओव्हरफ्लोईंग वॉटर. He came out in the same state shouting Eureka, Eureka, meaning I found it, I found it. म्हणजे जेव्हा एकदा आंघोळ करण्यासाठी ते आंघोळीच्या बाथटबामध्ये उतरले, तर बाथटब हा अर्थातच पाण्याने भरलेला असेल आणि ते जेव्हा बाथटबात उतरले तेव्हा काही पाणी त्यातून डिस्प्लेस झालं आणि त्याच वेळेला त्यांना हा जो प्रिन्सिपल आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल त्याचा शोध लागला आणि ते त्याच अवस्थेत त्या टबातून ओरडत बाहेर आले, युरेका युरेका, याचा अर्थ मला सापडलं, मला सापडलं. मीन्स ॲट दॅट टाईम ही फाउंड द सेम प्रिन्सिपल, की जेव्हा कोणत्याही एका पर्टिक्युलर वजनाचा ऑब्जेक्ट पाण्यामध्ये इमर्स केला जातो तेव्हा ॲक्ट होणाऱ्या बायोंट फोर्स इतकं पाणी हे डिस्प्लेस होत असतं. यूज द आर्किमिडीज प्रिन्सिपल द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज अ व्हेरी वाईड. तर आर्किमिडीज प्रिन्सिपलचा जो वापर आहे तो फार मोठ्या प्रमाणात केला जातो. This principle has been used in the construction of a ship and a submarines. आर्किमिडीज प्रिन्सिपलचा जो उपयोग आहे तो शिप्स, मोठी मोठी जहाजं किंवा सबमरीन, पाणबुड्या ज्या असतात त्यांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा केला जातो. द इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज अ लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर आर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल. लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर सारखे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते सुद्धा आर्किमिडीज प्रिन्सिपलवरती बेस्ड असतात. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर. The remaining part is only calculation. For calculation, I will send the next video. Here, theoretical part is finished. So, watch the video very carefully. And if you have any problem in understanding in any concept, you can call me directly or message me. And do subscribe the channel and press the bell icon so that you will get the next notification. Thank you.